अमेरिकेच्या टॅरिफच्या संभाव्य परिणामांवर बैठका सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात तिसरी वॉर रूम तयार करण्याचा निर्णय घेतला। ईज ऑफ डुईंग बिझनेस यावर स्वतंत्र वॉर रूम तयार करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे। सार्वजनिक विहिरींची दुरावस्थेबाबत नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्तींनी स्वतः पाहणी केली, तर पालिका आयुक्तांनी प्रतिज्ञापत्र सादर करून शहरातील 445 सार्वजनिक विहिरी या स्वच्छ करण्यात याव्यात अशी माहिती दिली होती आणि या विरोधात याचिकाकर्त्यांनी ही माहिती खोटी असल्याचा दावा केला। डोंबिवलीमध्ये अनेक रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे। सर्वेश हॉल ते लोकमान्य टिळक पुतळा या 6 मीटरचा रोड खड्ड्यांमुळे अक्षरशः दयनीय अवस्थेत आहे। तसंच नागरिकांना यामुळे प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतं। 2 दिवसात खड्डे बुजवून हा रस्ता दुरुस्त केला नाही तर मनसे स्टाईल आंदोलन करू असा इशारा मनसे शहराध्यक्ष राहुल कामत यांनी दिला आहे। जैन समुदायाच्या पर्युषण काळामध्ये कत्तलखाने बंद ठेवण्याची मागणी मुंबई हायकोर्टानं फेटाळून लावलेली आहे। या विषयावर कायदेशीर चौकटीत राहूनच निर्णय घ्यावा लागेल। 9 दिवसांची बंदी लागू करण्याचे अधिकार महानगरपालिकेला नाहीयेत असं निरीक्षण सुद्धा मुंबई हायकोर्टानं नोंदवलं। 2 दिवसांच्या पावसानं मुंबई खड्डेमय झालेली आहे। खड्ड्यांमुळे पूर्व आणि पश्चिम महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। जोगेश्वरी, अंधेरी, गोरेगाव परिसरामध्ये सर्व्हिस रोडवरून महामार्गावरील वाहनं जात आहेत आणि त्यामुळे रस्त्यांची अवस्था दयनीय झालेली आहे। रस्त्यांमध्ये डांबर निघून खड्डे पडायला सुरुवात झाली आहे। नवी मुंबई पोलिसांकडून गणेशोत्सव आणि ईदच्या निमित्तानं बैठक घेण्यात आलेली आहे। तर या बैठकीमध्ये पोलिसांकडून 2 समाजाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन आणि सूचना देण्यात आल्यात, तर दोन्ही सण हे शांततेत पार पडावेत असं आवाहन करण्यात आलंय। खासगी ट्रॅव्हल्सला नागपुरात पिकअप ड्रॉपला बंदी घालण्यात आलेली आहे। तर सकाळी 8 ते रात्री 10 या कालावधीच्या दरम्यान शहरातील रस्त्यावरून पिकअप ड्रॉपला बंदी घालण्यात आलेली आहे आणि यानंतर आता पहिल्यांदाच 12 जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे। पोलिसांच्या कारवाईला खासगी बस संचालकांनी हायकोर्टात आव्हान दिलंय।